आमदार विलास भुमरे यांच्यावर कारवाई होणार आहे। दोषी कर्मचाऱ्यांवर देखील कारवाई होणार असल्याचं समजतंय। मुलाच्या बोटाला शाई लावणं भोवलेलं आहे। भुमरे यांनी मुलाला सोबत घेऊन मतदान केंद्रामध्ये प्रवेश केलेला होता। इतकंच नव्हे तर मुलगा सोबत असतानाच त्यांनी मतदान केलेलं होतं आणि त्यानंतर मुलाच्या बोटाला शाई देखील लावलेली होती। त्यामुळे आता त्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे। जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी भुमरे यांच्या अल्पवयीन मुलाला मतदान कक्षात घेऊन गेल्या प्रकरणात राज्य निवडणूक आयोगाला माहिती दिली आहे। पाचोड इथल्या मतदान केंद्राच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्याला देखील चौकशीचे आदेश देण्यात आलेले आहेत। तर चौकशीनंतर जो कोणी कर्मचारी दोषी असेल त्याच्यावर कारवाई केली जाईल अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेली आहे। माझा छोटा मुलगा होता शिवाय मतदान केंद्रावर मी गेल्यानंतर तो माझ्यासोबत आला। त्या ठिकाणी माझ्या बोटाला शाई लावली। तो आणि पप्पा माझ्या बोटाला देखील शाई लावा। त्या ठिकाणी ती मी अधिकाऱ्याला विनंती केली, याचा हट्ट आहे त्या ठिकाणी शाई लावा। पण या ठिकाणी मतदानाचा हक्क माझा होता, तो मी स्वतः बजावलेला आहे। तो छोटा आहे, तो काही मतदान करणार नाही। या ठिकाणी आरोप कधी केला पाहिजे, जर मी मतदान केंद्रात कोणाच्या मतदानाचा अधिकार हिसकून त्या ठिकाणी मतपेटीवर मी स्वतः बटणं दाबले असते किंवा त्या मतदान केंद्रावर काही गैरवर्तणूक केला असता, त्यावेळेस आरोप करावे। या ठिकाणी माझ्या मतदानाचा हक्क त्या ठिकाणी मीच बजावलेला आहे। हे बघा, मतदान केंद्रावरती शेवटी लहान मुलं सुद्धा जातात। शेवटी मी त्या मतदान केंद्रात गेलो, मुलगा उभा होता त्या ठिकाणी, त्याच्या आईसोबत तो केंद्रावरती आला होता। मला बघून त्या ठिकाणी माझ्याकडे आला, माझ्या हाताला धरून तो मतदान केंद्रावर आला। यात काही पण विरोधक आरोप प्रत्यारोप करत राहते। मला काही ऐकू घ्यायला लहान लेकरू, मला काही माहीत नाही। मी नव्हतो तिथं, आता मी माहिती घेईन। मला काहीच माहिती नाही। मी तुम्ही बघितलं, मी इकडे आहे, मला काही कल्पना नाही। मतदान केंद्रावर अख्खं कुटुंब घेऊन जात आहेत अशी चर्चा आता सुरू झाली आहे। मी काय म्हणतो, मतदानाला तर कुटुंब जातच ना सोबत। मतदानाला कुटुंब जात नाही का सोबत? आता ऐकून घ्या ना, लेकरा बाळासहित जाते। लेकरा बाळ कुठं सुटेन? म्हणजे याचं समर्थन करता का की बटन दाबलं मला किंवा काय शाई लावणं? म्हणायचं, लहान ऐकून घ्या ना, लेकरा बाळाला घेऊनच जाणार ना, आणि सगळं कुटुंब जातं। आता तुम्ही इथं या ना, इथं आले ना तर तुम्हाला सगळं कुटुंब दिसते ना मतदानाला जाताना। आणि या संदर्भात अधिकची माहिती घेऊयात। विशाल करोळे आमचे प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत फोन लाईनवरनं जोडले गेलेले आहेत। विशाल, आमदार विलास भुमरे यांच्या अडचणी आता वाढण्याची शक्यता आहे का? कारण कारवाईचे संकेत मिळत आहेत। अगदी खरं आहे। खरं तर या सर्व प्रकरणाचा आमदार विलास भुमरे आणि खासदार संदीपान भुमरे यांनी जोरदार समर्थन केलंय। लहान मुलांना घेऊन जाणं वाईट काय, लहान मुलं हट्ट करतात म्हणून घेऊन गेलं अशा पद्धतीचं सारवासारव ते करताय। मात्र ही सारवासारव निवडणूक विभागाला पटली नाही असं चित्र दिसतं। त्यामुळे या सगळ्या प्रकरणाची दखल घेत निवडणूक विभागाने या प्रकरणात आता चौकशीचे आदेश दिले। स्वतः जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत निवडणूक विभागाला, मुख्य निवडणूक विभागाला या सगळ्या प्रकरणाची माहिती दिली आणि या सगळ्यानंतर आता या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले। लहान मुलांना आतमध्ये कुठल्या अधिकाऱ्यांनी सोडलं या सगळ्यांची चौकशी करण्यात येईल आणि यात जो कोणी दोषी आढळेल त्यावर कारवाई करण्यात येईल असं सांगितलंय। मात्र दोषी आढळण्यापैकी फक्त अधिकाऱ्यांवरच प्रशासनाचे संकेत दिसतात। आमदारांवर काय कारवाई करणार, ते स्वतःच्या मुलाला घेऊन गेले त्यावर काय करणार, यावर सध्या बोलायला कोणीही तयार नाही। त्यामुळे कारवाई होताना अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी, मात्र सोबतच ज्या आमदारांनी आपल्या मुलाचा बालहट्ट मतदानासाठी नेऊन पूर्ण केला त्या आमदारावरही कारवाई करण्याची तितकीच गरज आहे। जी, निश्चितच। धन्यवाद विशाल या माहितीसाठी।